स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं तर त्यासाठी करावी लागेल कन्सिस्टंट मेहनत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिळवावं लागेल योग्य ते मार्गदर्शन. आणि योग्य मार्गदर्शन जेव्हा येतं तेव्हा पहिलं नाव येतं सर्वात महत्त्वाची आणि विश्वसनीय संस्था म्हणजे सारथी एज्युकेशन. मागच्या 7 ते 8 वर्षांमध्ये आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे रिझल्ट्स आणून दिले आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येने आपण जे निकाल आणून दिले त्यामुळं विद्यार्थ्यांचा पहिला विश्वास जो आहे तो बनलाय सारथी एज्युकेशनवर. तर मित्रांनो, सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून तुमच्यासाठी म्हणजेच बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅच आम्ही घेऊन येत आहोत. या बॅचमध्ये कधीपासून सुरू होते, फीचर्स काय असतील, टायमिंग काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅचमध्ये बिग डिस्काउंट जे ते काय असेल, किती असेल याबद्दल इत्थंभूत माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना सुद्धा या संधीचा जो लाभ करून घेता येईल. ही जी डिस्काउंट आपण ऑफर करतो ही लिमिटेड पिरियडसाठी ऑफर असणार आहे. किती दिवस किती महिने असेल याबद्दल सध्या सांगणं प्रॅक्टिकली अवघड आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता दैनंदिन जीवनात वाढलेले वस्तूंचे भाव असतील, क्रूड ऑइलचे भाव असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिले इन रेन किंवा मान्सून मध्ये जो डिले झालाय त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर पडणारा परिणाम, त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या जीवनावर पडणारा परिणाम, या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळावं म्हणून आपण हे डिस्काउंट जे ते ऑफर करतोय. तर ही जी बॅच आहे ही आपली सुरू होते 8 जुलै 2026 पासून. 8 जुलै 2026 पासून ही जी बॅच सुरू होते. या बॅचमध्ये पूर्ण प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली जाईल. प्री एक्झामचं वेगळी बॅच, मेन्स एक्झामची वेगळी बॅच आणि इंटरव्ह्यू जे जे विद्यार्थी इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी वेगळी बॅच प्लस मॉक इंटरव्ह्यू सेशन. जसं आत्ता तुम्ही बघा IDBI मध्ये जवळ-जवळ आपले 1200 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं इंटरव्ह्यूसाठी आणि आपण त्यांचे प्रॉपर ऑफलाईन, ऑनलाईन मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करून त्यांना चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम केलं आणि एवढा मोठा आकडा म्हणजे एवढे मोठे विद्यार्थी जर कोणत्या इन्स्टिट्यूटमधून सिलेक्शन झाले असेल तर मला असं वाटतं ती एकमेव संस्था आहे ती म्हणजे सारथी एज्युकेशन. मग या बॅचच्या माध्यमातून सर या बॅचचा टायमिंग काय असेल, फीज काय असेल? तर बघा 8 जुलै 2026 पासून सुरू होणारी बॅच हिचा टायमिंग असेल सकाळी 7:30 ते 12 म्हणजे सकाळच्या स्लॉट मधली ही बॅच असेल. जर तुम्ही या बॅच मध्ये ऑनलाईन ऍडमिशन घेऊ इच्छिता किंवा ऑफलाईन ऍडमिशन घेऊ इच्छिता तर दोन्ही फॅसिलिटीज तुमच्यासाठी अवेलेबल आहे. संभाजीनगरला येऊन तुम्ही ऑफलाईन क्लास करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा क्लास तुम्ही घरबसल्या आपल्या सारथी एज्युकेशनच्या ऍप वरती अटेंड करू शकता. मग जे विद्यार्थी ऑनलाईनला ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर फील्डमधून असेल, मग ॲग्रिकल्चर फील्डमधून जर असेल तर तुमच्यासाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि एक ॲडिशनल सब्जेक्ट आहे ॲग्रिकल्चर. हे 5 विषय शिकवले जातील ज्याची फीस असेल 10,000 रुपये. यापूर्वी या कोर्सची फीस आपण चार्ज करायचो 15,000 रुपये. तर आपण 33.33 ज्याला आपण 1/3 डिस्काउंट म्हणतो एवढं डिस्काउंट करून 15,000ची बॅच जी फीस जी आहे ती आपण 10,000 वर आणली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जनरल बँकिंगचं जर तुम्ही प्रिपरेशन करताय म्हणजे तुम्ही ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी नाहीयेत तर यापूर्वी तुमच्या बॅचच्यासाठी फीस होती 12,000 रुपये ऑनलाईनची. ही 12,000ची फीस आपण आता 8,000 वर आणली. तर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी असं पूर्ण 1/3 डिस्काउंट देऊन आपण या पद्धतीने फीस केली. ऑफलाईनचे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी मात्र फीस 30,000 रुपयेच आहे. त्याच्या मागचं कारण असं की जे विद्यार्थी ऑफलाईनला येतात त्यांची पेइंग कॅपॅसिटी चांगली आहे प्लस ऑफलाईन मध्ये आमचाही खर्च जास्त आहे. हॉलचा खर्च असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, इथला ऍडमिनचा खर्च असेल, हा सगळा ओव्हरऑल कॉस्ट विचार करता ती कॉस्ट थोडीशी जास्त जाते म्हणून ऑफलाईनची फीसची आहे ती आपण ॲज इट इज ठेवली 30,000 रुपीज. आता या बॅच मध्ये का एनरोल व्हावं किंवा सारथीच का जॉईन करावं त्यात सगळ्यात महत्त्वाचा निकाल विषय असतो मित्रांनो, निकाल. संस्थेच्या निकाल आणि संस्थेची विश्वासार्हता. मागच्या 2019 मध्ये सारथीची स्थापना झाली आणि 19 पासून जर तुम्ही बघितलं तर कन्सिस्टंट आपला जो आकडा आहे तो या पद्धतीने वाढता आकडा आहे. यावर्षी आतापर्यंत 1750 निकाल जे आहेत हे आपण विद्यार्थ्यांचे आणून दिले.
बघा, कुठलाही क्लास विद्यार्थ्यांनी तेव्हाच जॉइन करावा जेव्हा आपल्याला यशाची खात्री असते, आणि यशाची खात्री म्हणजेच सार्थ एज्युकेशन. कारण सक्सेस इज इक्वल टू सार्थ एज्युकेशन, ट्रस्ट इज इक्वल टू सार्थ एज्युकेशन, हे विद्यार्थ्यांनी प्रूव्ह करून दाखवले. आणि आम्ही सुद्धा, तुम्ही आमची मेहनत पाहता, सकाळी 7:30 वाजेपासून रात्री 8-8:30 वाजेपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळेत अवेलेबल असतो. लाईव्ह ऑनलाईन स्वरूपात लेक्चर असतील, ऑफलाईन स्वरूपातले लेक्चर्स असतील, पर्सनल काउन्सिलिंग असेल, मेंटॉरिंग असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सार्थ एज्युकेशनच्या एकाच छताखाली पूर्ण गोष्टी अवेलेबल होतात. आणि यावर्षी आमचं टार्गेट आहे की 2000 प्लस विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे ते यावर्षी आपलं झालं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातून यावर्षी 2000 बँकर जे घडवण्याचं ध्येय आम्ही ठेवलंय. मग रिझल्ट हा एक महत्वाचा ट्रस्ट आहे विषय. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, शिकवणारे टीचर्स, फॅकल्टीज. टीचर्स कोण कोण आहेत? तर बघा, टीचर्स मध्ये मागच्या 13 वर्षापासून मी स्वतः बँकिंग इंडस्ट्रीमध्ये शिकवतो. स्वतःचं माझं MSc मॅथमॅटिक्स झालं, BEd झालं. त्यानंतर माझं महाराष्ट्र ग्रामीण बँकेत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मी स्वतः बँकिंगच्या कोचिंगमध्ये आहे. आणि फक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा एकमेव विषय मी शिकवत नाही. तर मी तुम्हाला लाईफमध्ये नेमकं सक्सेस कसं लवकरात लवकर अचीव्ह करायचं त्यासाठी मेंटॉरिंग करतो. त्या मेंटॉरशिपचा प्रोग्राम आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये पूर्ण इयरचं प्लॅन तुम्हाला दिलंय की या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला कुठलेही वेगळा अभ्यास करायची गरज पडणार नाही. पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून असेल, विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पासून तर पार फायनल सिलेक्शन होईपर्यंत आणि पार जॉईनिंग पर्यंतची पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण जी माहिती आहे किंवा पूर्ण सपोर्ट जो आहे तो मी देण्याचा प्रयत्न करतो. माझं नाव राहुल मिसाळ. मी बँकिंग सेक्टरमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय शिकवतो. लॉजिकल रिझनिंगसाठी ज्ञानदेव वराडे सर आहेत. ज्ञानदेव वराडे सरांचं पण MBA फायनान्स झालं. त्यानंतर त्यांनी HDFC मध्ये काही दिवस जॉब केला. नेट सेट क्वालिफाईड आहेत सर, UGC नेट क्वालिफाईड आहेत. सोबत सरांचं LIC म्हणून मध्ये AAO म्हणून युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा त्यावेळेस जेव्हा इंडिव्हिज्युअल एक्झाम व्हायच्या ऑल इंडिया रँक 5 सरांचा होता. आणि मागच्या 15 वर्षांपासून सर सुद्धा बँकिंग सेक्टरसाठी शिकवतात. आणि सरांबद्दल जर सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांचा एक विश्वास आहे की एकदा लॉजिकल रिझनिंगची बॅच सरांकडून केली तर आम्हाला कधीच कुठे काही क्लास करायची गरज पडत नाही. प्री असेल, मेन्स असेल, फायनल सिलेक्शन पर्यंत. इवन सारथी एज्युकेशन पूर्ण बेसिक पासून गाव खेड्यातला विद्यार्थी आपल्याकडे येतो, ज्याला पार बेरीज वजाबाकीपासून शिकवावं लागतं. तर तुम्ही जर बघितलं असेल तर मी स्वतः सुद्धा पार ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, प्लस प्लस ऍडिशन करताना काय होतं, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करताना काय होतं, इथपासून आपण शिकवतोय इवन नंबर कोणता आहे, ऑड नंबर कोणता आहे, हे मी मॅथ्स मध्ये शिकवतो. सर सुद्धा स्वतः पार रिझनिंग मध्ये वॉवेल्स कोणते, कन्सोनंट कोणते, इथपासून सुरुवात करतात आणि विद्यार्थ्यांना मेन्सच्या लेवलला घेऊन जातात. हा असा विद्यार्थ्यांचा सरांप्रती जो आहे तो फीडबॅक आहे. जनरल अवेअरनेस महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये सुद्धा हायेस्ट नंबर ऑफ विद्यार्थी जर कोणाला फॉलो करत असतील तर ते म्हणजे अक्षय चोळके सरांना. कारण त्यांचं कंटेंट, जे कंटेंट असेल, त्यानंतर त्यांची डिलिव्हर करण्याची ॲबिलिटी असेल, एक्झामचं अनालिसिस असेल प्रॉपरली, हे ज्या पद्धतीने सर विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यामुळं एक बँकिंग सेक्टरमध्ये जनरल अवेअरनेससाठी एक मोस्ट ट्रस्टेड नाव जे ते अक्षय सरांचं मागच्या 5-6 वर्षापासून तुम्ही बघतायत. आणि सर नेहमी सांगतात की जर मी शिकवलेलं परीक्षेत नाही आलं तर मग कुणाचंच परीक्षेत कधीच नाही येणार. हा माझा ठाम विश्वास आहे आणि तो नेहमी सरांनी सिद्ध करून दाखवलाय. म्हणून विद्यार्थी ब्लाइंडली पूर्णपणे अक्षय सरांना फॉलो करतात. तर जनरल अवेअरनेस शिकवण्यासाठी अक्षय सर आहेत. इंग्लिश हा जो विषय, इथं मुलांमध्ये फार फोबिया असतो की सर आम्हाला इंग्लिश जमत नाही. मागच्या 10 वर्षापासून खालिद अहमद सर इंग्लिश शिकवतात. मागच्या 10-12 वर्षांपासून मी स्वतः त्यांना ओळखतो. आणि खालिद सरांचं इंग्लिश शिकवण्याचं बघा, त्यांचं शिक्षण जरी कॅनडाला झालं असलं, एवढे वेल क्वालिफाईड असताना सुद्धा MBA फायनान्स त्यांनी केलंय कॅनडामध्ये, टोरंटो युनिव्हर्सिटीमध्ये. स्टील ज्या लेवलला, ग्राउंड लेवलला गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात की एकदम बेसिक पासून इंग्लिश शिकवणं, सेंटेन्स फ्रेम करून देण्यापासून तर पार मेन्स लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेण्यापर्यंत सर स्वतः इंग्लिशची प्रॅक्टिस करून घेतात. कन्सिस्टंटली विद्यार्थ्यांसाठी यांच्या एडिटोरियलच्या ऍक्टिव्हिटीज असतील, डेली मेन्सचे लेक्चर्स असतील, प्रीच्या ऍक्टिव्हिटीज असतील, टेस्ट सिरीज असेल,
मेंटरशिप प्रोग्राम असेल, हे सर्व सर जे आहेत, हे स्वतः इंग्लिशसाठी करून घेतात आणि या पद्धतीने इंग्लिशसाठी पूर्णपणे न्याय जो आहे, हा खालीच सर विद्यार्थ्यांना नेहमी आत्तापर्यंत देत आलेत आणि यापुढे सुद्धा सर स्वतः इंग्लिशचं पूर्ण डिपार्टमेंट सारथी एज्युकेशनचं सांभाळतील. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की कृष्णा पाटील सर. कृष्णा पाटील सर मागच्या 12 वर्षापासून सर सुद्धा बँकिंग फील्डमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. लॉजिकल रिझनिंगचा काही पार्ट जो आहे ते कृष्णा पाटील सर, त्यातल्या त्यात स्पेशली मेन्सचा पार्ट, जिथं विद्यार्थ्यांना मेन्समध्ये थोडीशी भीती वाटते, तर सर एका वेगळ्या लेवलला रिझनिंग जाऊन शिकवतात आणि मेन्स ज्या पद्धतीने सर शिकवतात, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिस करून घेतात, तर रिसेंटली विद्यार्थ्यांचे जर तुम्ही फीडबॅक बघितले, तर मुलं म्हणतात की सर लॉजिकल रिझनिंगच्या मेन्ससाठी कृष्णा पाटील सरांना चॅलेंजनी ज्या पद्धतीने ते आम्हाला शॉर्टकट शिकवतात. सरांचं स्वतः सुद्धा आर-आर-बी स्केल 1 मध्ये आर-आर-बी असे ऑफिस असिस्टंटमध्ये म्हणजे क्लरिकलमध्ये फायनल सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर 3 वेळेस त्यांनी एस-एस-बीची इंटरव्ह्यू सुद्धा अपीअर करून आलेत. सरांबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर जुन्या विद्यार्थ्यांकडून जे मेन्सचं प्रिपरेशन करतात, अशा विद्यार्थ्यांकडून तुम्ही नक्की जाणून घ्या. हे झाले जनरल बँकिंगचे 4 टीचर्स. सोबत ॲग्रीकल्चर विषयासाठी पूर्णपणे न्याय देण्यासाठी आपल्याकडं टीम एसीसी म्हणजे ॲग्री कोचिंग चंदीगड आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सर्वाधिक गाजलेलं आणि नावाजलेलं ॲग्रीकल्चर फील्डमध्ये कोणतं नाव असेल, तर ॲग्री कोचिंग चंदीगड. दीपक सरांचं म्हणणं असतं नेहमी की सर बच्चा एएफ महाराष्ट्र भारत भारत से कहीं भी बने, लेकिन वो ॲग्री कोचिंग चंदीगड का स्टुडंट होना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांप्रती त्यांची एवढी भावना आहे की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यात सिलेक्शन झालं पाहिजे आणि प्रत्येक रिझल्ट माझ्याकडूनच गेला पाहिजे. हे विद्यार्थ्यांसाठी त्यांची तळमळ आहे. 7 विषयांचे 7 बुक, 6 विषयांचे 6 बुक प्लस एक एक्स्ट्रा प्रॅक्टिस बुक असं ॲग्रीकल्चरसाठी पूर्ण सेपरेट बुक आणि ही कंप्लीट 8 लोकांची टीम. या पद्धतीने जर तुम्ही बघितलं, तर ॲग्रीकल्चरसाठी सध्या भारतामधलं सर्वात ट्रस्टेड नाव ॲग्री कोचिंग चंदीगड आणि बँकिंग मधलं सर्वात ट्रस्टेड नाव सारथी एज्युकेशन आता सोबत आहेत. म्हणून जे विद्यार्थी ॲग्रीकल्चरला आमच्याकडे ॲडमिशन घेतील म्हणजे आपल्या सारथी एज्युकेशन मध्ये ॲडमिशन घेतील, त्यांना ॲग्री कोचिंग चंदीगडची बॅच सुद्धा कम्प्लिटली फ्री मिळेल. आपल्यासोबत आता ॲग्री कोचिंग चंदीगड असोसिएटेड आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. आता राहतो प्रश्न, सर आम्ही जर ऑफलाईन मध्ये ऍडमिशन घेतलं तर आम्हाला काय फॅसिलिटीज मिळतील, आम्ही जर ऑनलाईन मध्ये ऍडमिशन घेतलं तर आम्हाला काय फॅसिलिटीज मिळतील. पहिला मुद्दा आहे, जर तुम्ही ऑफलाईन मध्ये ऍडमिशन घेताय तर तुम्हाला लाईव्ह बॅच ऑफलाईन स्वरूपात आणि रेकॉर्डेड बॅच ऑनलाईन स्वरूपात करता येईल. म्हणजे तुम्ही तुम्ही जरी ऑफलाईन ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन लेक्चरचा ऍक्सेस मिळणार म्हणजे मिळणार. त्यानंतर ऑनलाईन पर्सनल ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना पर्सनल अटेन्शन असतंच. बाळा तुला समजलंय नाही समजलंय परत विचार, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण शिकवतो. त्यानंतर फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज, प्री मेन्स इंटरव्ह्यूचं गायडन्स, पूर्ण 505 विषयाचे बुक, क्वांट, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ॲग्रीकल्चर 5ही विषयांचे बुक जे आहेत हे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मिळतील. सोबत पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, फ्री अभ्यासिका असेल, कम्प्युटर लॅब असेल, हे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज आहेत. 1 वर्ष जरी आपण बॅचची व्हॅलिडिटी म्हणलो तरी बॅच आपली जरी 1 वर्षांची असली, ऍक्च्युअल बॅच किती दिवस चालते, तर बॅच चालते जवळ-जवळ 5 ते 6 महिने पूर्ण प्री आणि मेन्सचा अभ्यासक्रम. 2-3 महिन्यात 4 महिन्यात उरकण्याचं काम आम्ही करत नाही. आम्ही पूर्ण बॅच शिकवतो. प्रत्येक विद्यार्थी जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत आम्ही शिकवतो. बॅच आपली 15-20 दिवस एक्स्ट्रा जरी चालली तरी आम्ही हा विचार करत नाही लवकर नवीन बॅच संपून नवीन बॅच सुरू करायची. आमचा उद्देश विद्यार्थ्याला प्रॉपर समजलं पाहिजे आणि जोपर्यंत बॅच संपत नाही, तो विद्यार्थ्याला समजत नाही तोपर्यंत बॅच संपत नाही. ही आमची पहिली प्रायोरिटी. मग मुद्दा येतो की बॅच जरी 5-6 महिन्यांची असली तरी व्हॅलिडिटी 1 वर्षाची असते. पण सपोर्ट ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना लाईफ टाईम आहे. त्याच्यामागचं रिझन असं, आजही तुम्ही ऑफलाईनमध्ये ॲडमिशन घेण्यापूर्वी जुन्या मुलांना विचारा. आपण जुन्या विद्यार्थ्यांना बसू देतो. या बसा ऑफलाईनचे जनरल अवेअरनेसचे लेक्चर करा, क्वांटची मेन्सची लेक्चर सिरीज करा. वर्षभर क्वांटची मेन्सची लेक्चर सिरीज चालू आहे. या अटेंड करा, लेक्चर अटेंड करा. हे आपण ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना देतो. तर फॅसिलिटीजच्या माध्यमातून जर विचार केला तर ऑफलाईनला आपण कंप्लीट फॅसिलिटी देतो. सोबत मेंटरशिप प्रोग्राम असेल, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असेल, सहल असेल, क्रिकेट खेळणं असेल, बाकी भरपूर गोष्टी ज्या तुम्हाला ऑफलाईनला बघायला मिळतील.
आणि क्लासची बॅग आणि सोबत सोबत टी शर्ट हे सुद्धा क्लासच्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. त्याच 30,000 तुम्हाला हे सगळं इन्क्लुडेड आहे. आता ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना जर विचार केला तर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांची फीस आपण यावेळेस थोडीशी कमी केली. पण फॅसिलिटीज मध्ये आपण फक्त 2 गोष्टी काढल्यात. ते म्हणजे बुक्स तुम्हाला प्रिंटेड मिळणार नाही. बुक्स तुम्हाला ॲपमध्ये मिळतील आणि टेस्ट सीरीज मिळणार नाही. बाकी सगळ्या फॅसिलिटीज ज्या पहिले मिळत होत्या त्या पूर्ण मिळत राहतील. जसं की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे 1 वर्षापर्यंत. प्री आणि मेन्स आणि इंटरव्ह्यूचं गायडन्स सेशन. सोबत पर्सनल काउन्सिलिंग Google मीटच्या माध्यमातून जी मी नेहमी करत असतो. मंथली गायडन्स सेशन असेल, इयरली स्टडी प्लॅन असेल, क्लासरूमच्या नोट्स असतील. सोबत टेलिग्रामवर डाऊट क्लिअरिंग. आता तुमच्या बॅचचा एक स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनेल. सारथी एज्युकेशनची एक खासियत आहे मित्रांनो, की कधीच कुठल्याच विद्यार्थ्याचा डाऊट इनकम्प्लीट आम्ही राहू देत नाही. एखाद्या विद्यार्थ्याचा डाऊट जर इनकम्प्लीट राहिला तर आम्ही त्याला परत कमेंट बॉक्समध्ये डाऊट करायला लावतो, टाकायला लावतो आणि त्या कमेंट बॉक्समधले ईच अँड एव्हरी डाऊट क्लिअर करतो. तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांकडून हा फीडबॅक घेऊ शकता. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं सर मला अजूनही क्लिअर नाही झालं, तुम्हाला टेलिग्रामवर तो डाऊट क्लिअर करता येईल. सोबत टेलिग्रामच्या माध्यमातून टेलिग्राम सेशन असतील स्पीड बूस्ट करण्यासाठी. ती एक ऍक्टिव्हिटी आपली कॉन्स्टंटली चालू असते आणि पूर्ण मेंटरशिप प्रोग्राम जो आहे इयरचा तो पण तुम्हाला मिळतो. पूर्ण याची व्हॅलिडिटी जी आहे ती असेल 1 वर्ष. बाकी बुक्स जे ते आतापर्यंत आपण घरी पाठवायचो, पण बॅचची फीस 8,000 केल्यामुळं आपण बुक्स पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये देतोय. जर तुम्हाला वाटलं की नाही सर मला तरी पण बुक्स पाहिजेच, तर तुम्ही सारथी एज्युकेशनच्या ॲपवर जाऊन तिथून तुम्ही पूर्ण बुकचा सेट परचेस करू शकता. एक मिनिमम कॉस्टमध्ये आम्ही तुम्हाला तो बुकचा सेट सुद्धा अवेलेबल करून देणार आहोत. आता ऑफलाईनचे विद्यार्थी जे आहेत किंवा ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत, यासाठी नेमके बुक्स कुठले कुठले मिळणार? तर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना पीडीएफ, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना बुक, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना पूर्ण ॲग्रीकल्चरचे जे बुक्स आहेत, हे तुम्हाला तुमच्याकडे डेफिनेटली मिळतील. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना पीडीएफच्या फॉर्ममध्ये, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना इन हँड बुक जे प्रिंटेड बुक्स मिळतील. त्यानंतर फीस बद्दल जर परत सांगायचं तर ऑनलाईनमध्ये जो ॲग्रीकल्चरचा स्टुडंट आहे त्याच्यासाठी 15,000 रुपये फीस होती. आता ही आपण 10,000 केली. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना 30,000 रुपयाची फीस आहे. जनरल बँकिंगचा विद्यार्थी असेल तर 8,000, ॲग्रीकल्चरचा विद्यार्थी असेल तर 10,000. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला ऑफलाईनला ॲडमिशन घ्यायचंय तर तुम्हाला नोंदणी करणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला ऑफलाईन ॲडमिशन घ्यायचं असेल तर या Google फॉर्मवर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर एक Google फॉर्म आम्ही देतोय. कारण ऑफलाईनमध्ये आपल्याकडे ॲडमिशन्स लिमिटेड असल्याने, सीट्स लिमिटेड असल्याने तुम्हाला अगोदर नोंदणी करून येणं आवश्यक आहे. तुम्हाला Google फॉर्म दिला जाईल. तो Google फॉर्म भरा, माहिती पूर्ण भरा. पुढे माहिती पूर्ण भरल्यानंतर मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. तुम्हाला क्लासकडून कॉल येईल आणि फर्दर इन्फॉर्मेशन दिलं जाईल. तर जे ऑफलाईनचे विद्यार्थी त्यांना नोंदणी करणं आवश्यक आहे. अगोदर तुम्ही प्रॉपर नोंदणी करा आणि मग तुम्ही ऑफलाईन क्लासला येऊ शकता. तुम्हाला क्लासकडून कॉल येईल. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तरी चालेल, नाही नोंदणी केली तरी चालेल. हे जे लेक्चर्स आहेत यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेमो लेक्चर्स कधीपासून बघायला मिळतील. तर बघा डेमो लेक्चर्स तुम्हाला जे अटेंड करायचे ते अटेंड करायचे तुम्हाला 8 तारखेपासून, 8 जुलैपासून. 8 जुलैपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन वाले विद्यार्थी जे आहेत ते डेमो लेक्चर अटेंड करू शकतात. सर डेमो लेक्चर कुठे बघावेत? ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी संभाजीनगर येथे आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी याच युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ तुम्ही बघताय किंवा लेक्चर तुम्ही अटेंड करताय, तर सारथी एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला 2 दिवस डेमो लेक्चर असतील युट्यूब चॅनलवर आणि पुढचे 2 दिवसांचे डेमो जे तुम्हाला ऍपवर, असे 4 दिवस ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना डेमो लेक्चर अटेंड करायची फॅसिलिटी आहे. आणि डेमो लेक्चर अटेंड केल्यानंतरच क्लास जॉईन करा. बिनधास्तपणे टेन्शन घेऊ नका. पार 4-4 वेळेस जुन्या विद्यार्थ्यांना विचारा, सारथी एज्युकेशनचा फीडबॅक घ्या. अशी एकमेव टीम आहे जी टिकून आहे व्यवस्थित पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने विद्यार्थ्यांना न्याय देते. ठीक आहे. तर पूर्ण ट्रस्ट जो आहे सारथी एज्युकेशनवर जुन्या विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही सुद्धा जुन्या विद्यार्थ्यांना विचारून घ्या आणि आपल्या YouTube चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जे तुम्हाला या
डेमो लेक्चरच्या लिंक ज्या आहेत त्या भेटतील. सोबत सोबत ऑफलाईनमध्ये डायरेक्ट तुम्ही संभाजीनगरला या, डेमो लेक्चर अटेंड करा आणि त्यानंतर ॲडमिशन घ्या. पण येताना तुम्हाला नोंदणी करून येणं आवश्यक आहे. तर तेवढी नोंदणी करण्याची काळजी जी आहे ती येताना घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा, की तुम्ही बॅच जर तुम्हाला डायरेक्ट पर्चेस करायची असेल, तर सारथी एज्युकेशनचं मोबाईल ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला दिसेल ए बॅच 6 ए सीरीज बॅच 6 त्या बॅचवर जाऊन तुम्ही पर्चेस पण करू शकता. आयदर नाही तर तुम्ही नंतर पर्चेस केली तरी चालेल डेमो लेक्चर अटेंड केल्यानंतर. ही बॅच परत एकदा सांगतोय 8 जुलै 2026 पासून सुरू होते. सकाळी 7:30 वाजता बॅचचे डेमो लेक्चर असतील आणि परत एकदा सांगतोय मित्रांनो, ना भूतो ना भविष्यतो आपण हे डिस्काउंट जे विद्यार्थ्यांना ऑफर करतोय. तर यानंतर हे डिस्काउंट किती दिवस चालेल, किती महिने चालेल याबद्दल काही सांगू शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना सांगा, की लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन ठेवा. कारण आपण आतापर्यंत कधीच कुठली फीस कमी नाही केली. कारण आपण क्वालिटी सोबत आजपर्यंत कधीच कॉम्प्रोमाईज केलं नाही. आताही पुढेही करणार नाही. फक्त सध्या जी परिस्थिती भारतावर आहे, जे संकट सध्या आहे, वर्ल्ड वॉरचं, सोबत तुमचं पाण्या-पावसाचं संकट, त्या हिशोबाने या बॅचची फीस टेम्पररी 8 आणि 10 केली. ही परत 12 आणि 15 होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायला सांगा तुमच्या मित्रांना किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण घेऊन ठेवा. बाकी काही हेल्प लागली तर हा क्लासचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सर मी व्हिडिओ बघितला तरी पण माझे काही डाऊट राहून गेले, या नंबरला कॉल करा. ॲप रिलेटेड काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, या नंबरला कॉल करा. तर असे दोन्ही नंबर सारथी एज्युकेशनचे आहेत. सेव्ह करून ठेवा मोबाईलमध्ये आणि क्लासबद्दल माहिती पाहिजे असेल तर या नंबरला फोन करा आणि टेक्निकल हेल्प लागली तर या नंबरला फोन करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच कुठल्या व्हिडिओमध्ये, डेमो लेक्चरमध्ये 8 जुलै 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना इथे आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना YouTubeवर. बाकी परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याची लिंक शेअर करून ठेवा आणि सुरुवात करू द्या त्यांना त्यांच्या यशाच्या प्रवासाला.